येळकोट येळकोट जय मल्हार. मित्रांनो, या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा आहे. आणि जेजुरीच्या या कडे पठारावरती मार्तंड भैरव कसे आले, या पवित्र भूमी मागे दडलंय एक गूढ रहस्य. मार्तंड भैरवाच्या आगमनाची ही कथा तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. मित्रांनो, जेजुरी नाव का पडलं, कडे पठार का म्हणतात, ते सगळं दिव्य कथा आणि कडे पठाराची पूर्ण माहिती एकाच व्हिडिओमधून जाणणार आहोत. एवढंच नाही तर कैलासावरून अखंड विश्वाचा मालक देवादेव महादेवच्या घोड्यावरून बसून आले कडे पठारावरती. त्या घोड्यांच्या टापा आज आपण पाहणार आहोत त्या जागेवरती. कुलदैवत आहे ना, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा. चला ही दिव्य कथा आपण ऐकूया. तर मित्रांनो, जेजुरीला मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी लाखो भक्त येतात बघा, सर्व जाती धर्माचे. परंतु 90% लोक ही नवीन गडावरती येतात आणि मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होतात, भंडारा उधळतात. परंतु मित्रांनो, बरीचशी लोक ही जुन्या गडावरती जात नाहीत बघा. परंतु मित्रांनो, जुना गड ही मूळ स्थान आहे हो. त्याची कथा आपण ऐकूया आज. तर मित्रांनो, नवीन गड आणि जुना गड ही जयाद्री पर्वताच्या डोंगरावरती ही स्थाने आहेत. महादेवांची पठारावरती भव्य मंदिर आहे तो भाग, आणि त्याच्या खालचा लवथळेश्वरचा भाग. घनदाट असणारं जंगल होतं हजारो वर्षापूर्वी, आणि त्या ठिकाणी साधू ऋषी मुनी घोर अशी तपश्चर्या करत होते. मोठमोठे त्यांचे यज्ञ होत होते. आणि त्याच वेळीस मणी आणि मल्ल या नावाचे 2 राक्षस निर्माण झाले. आता हे राक्षस ब्रह्मदेवाची तपश्चर्या करू लागले. ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्यानंतर त्यांना अनेक वरदानं त्या ठिकाणी मिळाली हो. आता राक्षसी वृत्तीस वरदान मिळालं. गर्व झाला यांना ताकदीचा, आणि अन्याय अत्याचार पृथ्वीवरती सगळीकडे करू लागले. आणि हे मणी आणि मल्ल या जेजुरीच्या परिसरामध्ये आले बघा. साधू ऋषी मुनी यांना त्रास देऊ लागले. हे त्यांचा यज्ञ मोडू लागले. आणि मणी आणि मल्लांनी फतवाच काढला की देवाचं नाव घ्यायचं नाही, आमचं नाव घ्यायचं. मारू लागले. इथली रयत आजूबाजूची त्रस्त झाली. यज्ञ बंद झाले. महादेवांचं नामस्मरण बंद झालं. आणि साधू ऋषी मुनींना काय करावं हे कळेना. सगळे संघटित झाले साधू ऋषी मुनी या परिसरामध्ये. लवथळेश्वरचा भाग, कडे पठारचा हा भाग, आणि महादेवांची तपश्चर्या केली चालू. त्यांनी एकच विचार केला, अखंड विश्वाचा मालक महादेव तेच आपल्याला वाचवतील. घोर तपश्चर्या केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अखंड हा जप चालू झाला महादेवांचा. आणि अखंड विश्वाचा मालक देवादेव महादेव कैलासावरून या लवथळेश्वर भागामध्ये आले. म्हणजेच मित्रांनो, कडे पठार हे नाव नंतर पडल्या. जयाद्री पर्वतावरती आले महादेव. महादेवांनी त्या ठिकाणी सांगितलं, साधू ऋषींना डोळे उघडा, मी आलेलो आहे, घाबरू नका. आता मणी आणि मल्ल याचा मी स्वतः वध करील. मी आता मार्तंड भैरव अवतार घेणार आहे, तुम्ही घाबरू नका. आणि साधू ऋषी मुनींना गगनात मावेनास आनंद झाला बघा महादेवांचं बोलणं ऐकून. मार्तंड भैरव अवतार घोंगोड्यावर बसले. आणि आज ज्या ठिकाणी कडे पठारावरती भव्य असणारं मंदिर आहे आपल्या मल्हारी मार्तंडाचं, त्या ठिकाणी आले बघा मार्तंड भैरव स्वरूपात. मणी आणि मल्ल त्या भागामध्ये होते. आव्हान केलं युद्धासाठी, आणि घरघोर असं युद्ध त्या ठिकाणी महादेवांच्या बरोबर चालू झालं. मणी आणि मल्लाचं ब्रह्मदेवाचं वरदान होतं त्यांना बघा. परंतु समोर अखंड विश्वाचा मालक आहे हो, हातात त्रिशूल घेऊन, खड्ग घेऊन. आणि शेवटी महादेवांनी मणी आणि मल्ल या दोन्ही राक्षसांना त्या ठिकाणी बघा मारलं. परंतु मरते समयी हे मणी आणि मल्ल महादेवांना म्हणू लागले, देवा तुम्ही आम्हाला मारल्याच जमाय, परंतु आमची शेवटची इच्छा तुम्ही पुरी करा. तुम्ही तर महादेव आहात, तुमच्या नावाच्या अगोदर आमचं नाव आलं पाहिजे. हजारो वर्षापर्यंत कायमचं राहिलं पाहिजे आमचं नाव आधी. भोळा शिवशंकर आहे हो. तथास्तु म्हटलं. राक्षसांनी प्राण सोडलं. आणि मित्रांनो, त्या दिवसापासून मल्हारी मार्तंड म्हटलं जाऊ लागलं. मल्हारी मार्तंड राक्षसाच्या नावाने बघा. आणि मित्रांनो, ज्या जागेवरती कडे पठारावरती जे भव्य मंदिर आहे, त्या गाभाऱ्यामध्ये असणारं शिवलिंग, या शिवलिंगाच्या स्वरूपात महादेव आणि माता पार्वती त्या ठिकाणी थांबले बघा. आणि भव्य असणारं मंदिर उभं राहिलं. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत महत्वाचं घोड्यांच्या टापा. कैलासावरून
मार्तंड भैरव स्वरूपात महादेव त्या ठिकाणी आले घोड्यावर बसून. ज्या ठिकाणी घोड्यांची पावलं पडली, आता साधा घोडा वेगात आलाय का हो, त्या घोड्यांच्या टापा आजही कडे पठारावरती पाहावयास मिळतात. ती जागा म्हणजे घोडे उड्डाण. मित्रांनो, दुसरं रहस्य आहे का आपण जेजुरी हे नाव का बरं पडलं? मित्रांनो, जयाद्री पर्वताची रांग म्हणून जेजुरी म्हटलं जाऊ लागलं. पुढचं रहस्य आहे का आपण कडे पठार का बरं म्हटलं जाऊ लागलं? मित्रांनो, या परिसरातून कऱ्हा नदी वाहते. भगवंताला स्नान घालण्यासाठी कऱ्हा नदी वाहते आणि कऱ्हा नदीच्या नावावरून कडे पठार हे नाव पडलं. मित्रांनो, अशी अनेक रहस्य आपल्या जेजुरीच्या आहेत हो. की अखंड विश्वाचा मालक नवीन गडावरती गेला केवळ एका भक्तासाठी आणि नवीन गड तयार झाला. त्याची सुंदर अशी कथा आम्ही तयार केलेली आहे. 50 लाख लोकांनी बघितली. आपण चॅनलच्या लिंकमध्ये जाऊन पाहू शकतो. मित्रांनो, आता आपण माहिती पाहूया या कडे पठाराची. बघा की जायचं कसं. तर मित्रांनो, कडे पठारावरती जाण्यासाठी तुम्हाला 2 मार्ग आहेत. तुम्ही नवीन गडावर जर प्रथम आला असताल तर नवीन गडावरून कडे पठारावर जाण्यासाठी मार्ग, आणि जर तुम्हाला प्रथम जुन्या गडावर जायचं असेल तर मित्रांनो फक्त 1.5-2 किलोमीटर आहे. बघा, दक्षिणेकडून बिंझा या ठिकाणी जायचं, गाडी पार्क करायची आणि पायरी मार्ग तिथून चालू होतो. अहो, कमानीतून नुसतं आत गेलो आपण तर मित्रांनो प्रथम डाव्या बाजूला देवादेव महादेवांची भव्य असणारी मूर्ती त्या ठिकाणी दिसते. बघा, नतमस्तक व्हायचं महादेवांच्या पायाशी आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत पायऱ्या चढत वर राहायचं. ज्या ठिकाणी कंटाळा येईल आपल्याला, भाविकांच्यासाठी पत्र्याची शेड बांधलेली आहेत, त्या ठिकाणी आपण बसायचं. थोडंसं अंतरावर पुढं वर गेल्यानंतर आपल्याला एक घोड्याची मूर्ती दिसते. बघा, पायऱ्यावरती चालल्यानंतर सुंदर अशी घोड्याची मूर्ती सुबक. जाणारा भक्त त्या घोड्यावरती येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून भंडारा उधळतो. त्या ठिकाणी एक चौथराही आपल्याला दिसतो. दगडी उतरंडी दिसतात. त्याचं रहस्य आपण पुढे पाहूया. मित्रांनो, दगडी उतरंडी ह्या महादेवांच्या पाया पडून ज्यावेळेला उतरणीला लागतो आपण त्यावेळेला ती उतरण ठेवायची असते. त्याचंही कारण आपण पाहू. मित्रांनो, आपला जो हा संसार आहे तो उतरंडीसारखा आहे हो. पडतो का नाही? दुःख दारिद्र्य येतं आणि हे दुःख दारिद्र्य नाही यायला नकोय. महादेवांची कृपा राहावी आपल्या संसारामध्ये. संसार आपला वाढता राहावा, सुखी राहावा, यासाठी मित्रांनो उतरंडे राखले जातात. बघा, दगडावर दगड. परंतु येताना आता आपण गडावरती आपण जाऊ. मित्रांनो, आपण पायऱ्या चालत पुढे राहिलो की प्रथम आपल्याला बानुबाईचं छोटंसं मंदिर दिसतं. त्या ठिकाणी आपण नतमस्तक व्हावं बानुबाईच्या पायाशी, कारण महादेवांची पत्नी आहे तो. आणि याच्यानंतर पुढे बघा शेवटचा टप्पा लागतो, तो पार करायचा आणि सपाट भाग लागतो की आपल्या डोळ्यासमोर येतं नागेश्वराचं मंदिर. सर्वशक्तिमान हनुमानाचं मंदिर आपलं छोटंसं त्या ठिकाणी दिसतं. आणि मित्रांनो, हनुमानाच्या मंदिराच्या समोर एक भव्य असं मोठं श्रीराम मंदिर आपल्याला पाहावयास मिळतं. अतिशय प्राचीन बांधकाम आहे. डोळ्यांचं पारणं फिटतं बघा ते मंदिर पाहिल्यानंतर. आणि आतमध्ये भगवान श्रीरामाची सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते. नतमस्तक आपण व्हावं. आणि नंतर मित्रांनो, श्रीराम मंदिराच्या थोडंसं आपण पुढे गेलं की आपल्याला पंचलिंग महादेवाचं मंदिर पाहावयास मिळतं. आणि मित्रांनो, या ठिकाणचं वैशिष्ट्य, शिवपिंडीमध्ये 5 लिंगे आपल्याला पाहावयास मिळतात. नतमस्तक व्हायचं आपण त्या ठिकाणी, भंडारा त्या ठिकाणी उधळायचा. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं स्थान पुढं पाहायचं आपल्याला, घोडे उड्डाण. या भूतलावरती त्या घोड्यांच्या टापा आजही तशाच आहेत आणि घोड्यांची मूर्ती सुद्धा आहे. बघा, चौथरा एक त्या ठिकाणी, त्या चौथऱ्यावरती सुद्धा उतरंडी दगडाच्या ठेवल्या जातात. बाजूला सटवाई मातेचं मंदिर आहे. आणि मित्रांनो, शेवटी ज्याच्यासाठी केला होता अट्टहास ते म्हणजे मार्तंड भैरवाचं मूळ मंदिर. मूळ जागा मार्तंड भैरव ज्या ठिकाणी आले, शिवलिंग स्वरूपात महादेव आणि माता पार्वती राहिले, ते भव्य असणारं मंदिर. मंदिरात जावं, नंदी मंडपावरती उंच आकाशात भंडारा उधळून द्यावा, येळकोट येळकोट जय मल्हार त्या ठिकाणी म्हणावं आणि मार्तंड भैरवाच्या पायाशी नतमस्तक व्हावं. मित्रांनो, मार्तंड भैरव म्हणजेच आपला मल्हारी मार्तंड हे बहुजनांचं दैवत आहे. सर्व जाती धर्मांचं दैवत आहे. बघा, वर्षातून एकदा तरी नवीन गडावरती जा आणि जुन्या गडावरती बी जा, आणि फक्त आकाशात उंच भंडारा उधळून द्यायचा आहे आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हणायचे. जीवनातली सगळी संकट बघा दूर होत्याल. अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी बसलाय. आणि मित्रांनो, अमावस्येला फार महत्व आहे या ठिकाणी. बघा, कारण अमावस्या ही भगवान शिवशंकराची आहे. तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी असत्याल, दुःख असत्याल, पूर्वजन्मातील कर्माचा त्रास असेल, मित्रांनो, अमावस्येला आपण कडे पठारावरती जायचं आणि उंच आकाशात भंडारा उधळून द्यायचा, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून कर्मबंधनातून मुक्तता जरूर होईल.
यात कुठलीही शंका नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, आजही आम्ही पाहतोय की लाखो भक्त हे जेजुरीला येतात बघा, लाखांनी, त्याचा हिसाब नाही. या कडेपठाराची रहस्यमय अशी माहिती आपल्याला जर आवडली असेल तर फक्त आम्हाला काही नको, येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट जरूर करा. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, आपण चॅनलवरती प्रथम असाल ना तर नक्की सबस्क्राईब करावं, कारण असे सुंदर खरे माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोचतील. रामकृष्ण हरी.